हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मस्त मजेत आनंदीच असाल. आज आपण बनवणार आहोत पनीर मंचुरियन. विसरलं, पनीर चिली म्हणायचं होतं, ते पनीर मंचुरियन झालं. पनीर चिली दोन्ही पण एकच आहे. त्याच्यासाठी मी इकडे सगळं ना साहित्य वगैरे काढून घेतलंय. आणि आता ना दुपारचे वाजले 2 वाजलेत. मला हे सकाळपासून माझं प्लॅनिंग चालू होतं. सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल, भाजी आणण्यापासून आमचा ही प्रोसेस चालू होती. तर त्याच्यामुळे ना इकडे मी सुरुवात करते. तर या बघूया मी कशी करते माझ्या स्टाईल मध्ये पनीर मंचुरियन, पनीर चिली. तर तुम्हाला बघायचंय ना, या दाखवते. तेवढीच घ्या मग. गाईज, आपल्याला ना ज्या काही भाज्या आपण घेणार आहे, म्हणजे लसूण, आलं, कांदापात, ढबू, जे काही घेणार आहे ते एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे. मी इकडं ना पोळपट घेतलेला आहे, कारण की शक्यतो मी चॉपरवरती चाकून चिरत नाही, कारण की मला ते खास करून जमत नाही त्याच्यामुळे. तर त्याच्यामुळे मी इकडं पोळपट घेतला आहे चिरायला, आणि मी विळीवरती चिरते. त्याच्यामुळे ते मला बरं पडतं. पण आज व्हिडिओ बनवायचा होता, तुम्हाला दाखवायचं पण होतं. नवीन रेसिपी होती, आणि कशा पद्धतीनं कट करायचं भाज्यावर, कारण की हे ना कटिंगवरती पण थोडीशी चव असते अवलंबून. तर इकडे कांदापात पूर्ण बारीक चिरून घ्यायची आहे, आणि जो कांदापातचीच कांदा असतो ना, तोच आपल्याला इकडे बारीक कट करून फोडणीला वापरायचा आहे. जे सगळ्या भाज्या छान कट करून घ्या, कारण की ह्याला थोडासा वेळ लागतो, पुरसतीचं काम असतं. पण खाल्ल्यानंतर ना बस किती 2 तास जरी कष्ट केलेलं असतं, विसरून जायला होतं. एवढी टेस्ट भारी येते. जे प्रमाण व्यवस्थित असं वापरलं की नाही, सगळ्या गोष्टी ठीक होतात. तर मला नवीन नवीन पदार्थ बनवायला आवडतात, पण सगळी लोक घरी असल्यानंतर ते बरं वाटतं करायला पण खायला पण. मग संडे म्हटलं, आज दरवेळी संडेला बाहेर आम्ही फिरायला जातो, तर ह्यावेळेला म्हटलं सगळी लोकच घरात आहेत, म्हणजे भक्ती, गौरांग, मिस्टर सगळीच आहेत घरात. तर त्याच्यामुळं ना काहीतरी करू. तर त्याच्यामुळे मी हा बेत घातलेला आहे. कसा वाटतोय तुम्हाला नक्की सांगायचं आहे. कसा डिश बनलेली आहे, पूर्ण रेसिपी मी दाखवली. छोट्या छोट्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. ढबू आपल्याला लांब असा कापून घ्यायचा आहे. आलं, कांदा, म्हणजे कांदापातचाच कांदा, हा दुसरा कांदा नाही, तोच कांदा, कारण की त्याला एक वेगळीच टेस्ट असते, कवळा असतो ना त्याच्यामुळे. तर ते लसूण, आलं, पुन्हा कांदापाताची हे ढबू, आणि काय घेत आहे आलं थोडंसं बारीक, एकदम आलं आपल्याला फोडणीत घालायचं आहे, त्याच्यामुळे एकदम बारीक घ्यायचं आहे. एक 2-3 हिरव्या मिरच्या फक्त उभ्या असं चिरून घ्यायच्या आहेत. आलं लसूण पेस्टसुद्धा आपल्याला लागणार आहे. तर माझी अशी पण घरातली संपलेली होती, त्याच्यामुळे मी ते मिक्सरमध्ये ना जरा जास्तच आलं लसूण पेस्ट काढून घेतले, आणि एवढा तुकडा घेतला आहे हा, म्हणजे आलं बारीक चिरून घेतलेला आहे, तो फोडणीत आपल्याला यूज करायचा आहे. आणि अशा नवीन नवीन पदार्थ तुम्ही बनवता तेव्हा तुमच्या पदार्थांची टेस्ट कशी होती, तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त आणि कोणते पदार्थ किंवा काही मटेरियल यूज करता का, तर ते पण मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. इकडे मी सॉस आजच आणलेले आहेत, माझ्या फ्रीजमधले सगळे सॉस संपलेले होते. तर अर्धा किलो पनीर घेतले, चिली सॉस, सोया सॉस, आणि आपला रेग्युलरचा टॅमॅटो सॉस असतो तो, हा एवढं सॉस घेतलेले आहेत. अर्धा किलो पनीरमधलं मी अगोदर 2 मध्ये भाग करून घेते, आणि मग ह्याचे आपण ना पीस करूया. केवढे होतील तेवढे सगळे करायचे आहेत, कारण की आज मिस्टर आणि गौरव या दोघांना पण आवडतं, आणि बरेच दिवस झाले मी बनवलं नव्हतं, त्याच्यामुळे सगळेजण आवडीनं खातीलच. त्याच्यामुळे मी इथं सगळे पनीर ना अर्धा किलो सगळं पनीर यूज करणार आहे. तर हे अशा लांब लांब पीस यूज केलेत, आणि हातावरती माझ्या बघितलात काय, एक छोटासा ना गोल काढलेला आहे, आणि गोलमध्ये एस काढलेला आहे. तर हे भक्तीची करामती आहे. माझे इकडे ना हे पनीरला सगळं जे मटेरियल आपल्याला घालायचं ते दाखवते तुम्हाला, काय काय घातले ते.
त्याचबरोबर आपल्याला पनीर हे तळून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मी इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे. एका बाउलमध्ये मी पनीर घालून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये जे आपले मसाले आहेत ना ते घालायचे आहेत. तर त्याच्यासाठी मी इकडं मैदा घेतला आहे. 4 टीस्पून जे आहेत ना ते 4 चमचे मैदा घेतला आहे. जर कमी जास्त काही वाटलं म्हणजे जेव्हा आपण पाणी घालून मिक्स करून घेणार आहोत तेव्हा तर तुम्ही आणि थोडंसं घेऊ शकता. पण मी इथे 4 चमचे मैदा घेतला आणि 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले. माझ्याकडे दोन्हीही अवेलेबल होते, त्याच्यामुळे आत्ता काय मला वेगळं आणावं लागलं नाही, कारण की थोडंसं मी काही नाही काहीतरी बनवत असते, त्याच्यामुळे माझ्याकडे होते शिल्लक. हे घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले. तर काय काय मसाले घालायचे आहेत हे बघा. इकडे रेग्युलर आपली घरची चटणी 1 चमचा, त्याच्यानंतर थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आपल्याला 2 ठिकाणी वापरायचं आहे, त्याच्यामुळे जरा बेतानच. आणि इकडे घातला मी थोडासा गरम मसाला आणि 1 चमचावर आलं लसूण पेस्ट, जी की आत्ता मी ताजी केलेली आहे. शक्यतो ताजीच आलं लसूणची पेस्ट ह्याला वापरा, फ्रीजमधली वगैरे वापरू नका, त्याचा थोडासा टेस्ट बदलतो. ह्यालाचं ना वरचं कवर आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण ड्रायमध्येच अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण. हे बघा असं पूर्ण आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा पूर्ण ह्या पनीरला व्यवस्थित लागला पाहिजे असं. आणि त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं पाणी घालून ना पुन्हा एकदा ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं. जास्त ह्याला ना दाबू वगैरे नका, नाहीतर हे मग सुटणार किंवा फुटणार. जुनं म्हणजे शिळं पनीर असेल ना तर हे फुटतं, ताजं पनीर असेल तर फुटत नाही. इकडे तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे एक करून असं सोडायचं आहे. तेलाचा गॅस तुम्ही बारीक अजिबात करू नका. तेल मोठ्या गॅसवरतीच गरम होऊ देत आणि मोठ्या गॅसवरतीच पूर्ण हे पनीर आपल्याला तळून घ्यायचं आहे. ह्या अशा पद्धतीने मी सगळं ना पनीर तळून घेते. थोडासा असा ह्याचा कलर येतो आणि मग आपल्याला काढायचं. जास्त पण म्हणजे असं तळायचं नाही, तर मग पनीर एकदम कडक होऊन येणार. त्याच्यामुळं थोडासा कलर चेंज झाला की लगेच आपल्याला तेलातून काढायचं आहे. हे बघ. आणि आत्ताच ना हे मी पनीर तेलामध्ये तळते, तर आत्ताच एवढा ह्याचा भारी वास आलेला आहे ना, मस्त असं. बरेच दिवसापासून हे एक पेंडिंग राहिलं होतं, तर मग म्हटलं चला आज संडे आहे तर पूर्ण करू. इकडे माझं सगळं असं पनीर तळून झालेलं आहे. थोडंसं राहिले ते आणि एक वेळ होईल ते तळून घेते आणि मग आपण पुढची प्रोसेस करूया. आज काय झाले माहिती आहे का, मिस्टरांची तब्येत बरी नाही, म्हणजे त्यांना थोडासा ताप आहे, तरी देखील मी पनीर खायला घालणार आहे. हा ताप आहे आणि थोडंसं खोकला वगैरे झाला आहे, वातावरण चेंज झाल्यामुळे थोडंसं आजारी पडलेले आहेत. तिकडे सगळं माझं तळून घेतलंय मी. आणि आता तेल थोडंसं घालायचं आहे, म्हणजे 3-4 चमचे, म्हणजे हे आपण पोहे खातोय ना तेवढे. तर त्याच्यामध्ये पहिलं आलं आणि लसूण आणि आपण 2-3 मिरच्या ज्या कट करून घेतल्यात ना ते थोडंसं ना भाजल्यानंतर मग आपल्याला घालायची आहे शिमला मिरची आणि हे कांदा, जो की कांदा जास्त पण आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं नाहीये, फक्त एक वाफ द्यायची आहे. म्हणजे हे ना क्रंचीच थोडंसं बरं वाटतं. जे की शिमला मिरची आहे ना पूर्ण असं मऊ होईपर्यंत भाजायची नाहीये आणि गॅस बारीक करायचा नाही अजिबात, कडकडीत कढई तापलेली असू देत. तर इकडे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ना हे असं छान असं भाजलेलं आहे. जास्त करपायचं पण नाही, जास्त शिजवायचं पण नाही. इकडे आपण घालूया टॅमॅटोचा सॉस, जो की अंदाजे घालायचा आहे. तुमचं जेवढं पनीर तुम्ही घेणार आहे ते त्याच्या अंदाजाने तुम्हाला समजेलच किती. आणि इकडे आहे शेजवान चटणी, जी की आज मला ही शेजवान चटणी जरा देखील आवडलेली नाही, कारण की ह्याला ना तिखटपणा जो असतो तर तो अजिबात नाही झालेला. आणि मी ही बाटली ना नवीनच आणली, तर 2 वेळा असं झालं की त्याला मी होल पाडला होता, पण त्याच्यातून काय सॉस जो आहे तो का बाहेर येईना आणि प्रेस पण करू शकत नाही, कारण की बाटली आहे काचेची. त्याच्यामुळे मग पूर्ण झाकण काढलं आणि इकडे ना 4 चमचे मी असं सोया सॉस घातलेला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने कितीही घालू शकता. जर 200 ग्रॅम पनीर करणार असाल तर 1-2 चमचे बस होतो, जास्त नाही लागत. आणि मटेरियल पण खूप कमी लागते. मी थोडंसं जास्त बनवते, ते अर्धा किलोचं बनवते, त्याच्यामुळे थोडंसं जास्त लागेल आपल्याला. चवीनुसार मीठ, आपण पनीरमध्ये पण मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं इकडे मीठ घालतावी थोडं बेतानच घाला. थोडीशी आपण कांदापात चिरलेली आहे ती घालायची आहे. आणि आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. ह्याचं ना काय होतं माहिती आहे, जेव्हा आपण फोडणी चालू करतो ना तेव्हाचा कलर आणि सॉस टाकल्यानंतर थोडासा त्याचा कलर आणि तेल सुटतं, तर त्याच्यामुळे आपल्याला लगेचच समजतं की हां हे आता परफेक्ट भाजलेलं आहे. त्याच्यानंतर 1 ग्लासभर मी पाणी घातलं इथे
आणि ह्याला एक ना चांगली उकळी येऊ देत पाण्याला. तोपर्यंत मी इकडे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एका वाटीमध्ये. हे बघा इकडे. आता ह्याची ना एक छान अशी पेस्ट तयार करायची आपल्याला पाणी घालून. जेवढं ह्याच्यात बसेल असं पातळ दुधासारखं होईपर्यंत आपल्याला मिक्स करत ना पाणी घालायचं आहे. आणि इकडे तोपर्यंत आपली ही ग्रेव्ही पण उकळलेली आहे. हे पहा असं एक वाटीभर हे माझं झालेलं आहे. 2 चमचे कॉर्नफ्लॉवरमध्ये. थोडासा चमचा कॉर्नफ्लॉवरचा मोठाच झाला वाटतं, त्याच्यामुळे जरा जास्त झालं. तर आणि आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे. घट्टपणा कॉर्नफ्लॉवरमुळे काय होतं माहिती आहे काय, घट्टपणा येतो. तर जर जास्त होत असेल तर घालू नका, ठेवा शिल्लक. कारण की माझं पण असंच झालेलं आहे. मी थोडंसं शिल्लक ठेवलं. हे चांगलं उकळी आणि उकळी एकसारखी यायला पाहिजेत हां. गॅस बारीक करू नका, एकसारखे असे उकळतच राहू देत. आणि आता आपण इथे आता जेवढं बसेल तेवढं घालूया. माझं ना एवढ्यातच होऊन गेलं ते. एकदम घट्ट असं होतं ते लगेचच कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर. त्याच्यामुळे जर लागत नसेल तर तुम्ही घालू नका. मला लागणार नाही आहे, मी आता एवढंच घातले. आणि कलर पण एवढा असं म्हणजे काय म्हणतात रे, शाईन येते ना कलरला. तर त्याच्यामुळे लगेच समजतं आपल्याला ग्रेव्ही आपली छान अशी तयार झालेली आहे. तर एकसारखं हलवायचं आहे. गॅस म्हणजे कढईला लागू नये ह्याच्यासाठी. स्मेल पण मस्त येतोय. आणि आता हे आपल्याला सगळं पनीर जे आहे तळून घेतलेलं ते सगळं घालायचं आहे आणि छान ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पातळ ठेवू नका, जास्त घट्ट करू नका. कारण की पुन्हा पनीर थोडंसं मिक्स होईपर्यंत पुन्हा आणि ते शिजतं. त्याच्यामुळे थोडंसं पातळ असतावेळी ह्याच्यामध्ये तुम्ही पनीर घाला आणि मग 1-2 मिनटं शिजवून घ्या. वरून थोडीशी आपण टाकले कांदापात, कारण की चिरले म्हटल्यावर संपवायला तरी पाहिजेतच. आणि आता सर्व करते मी. कारण की आमचे 2 कार्टून जे आहेत ते वाट बघतायत कधी एकदा मम्मी पनीर चिली बनवते आणि आम्हाला देते. कार्टून म्हणजे भक्ती आणि गौरांग नाही बरं का, नवरोबा आणि गौरांग असं आहे. तर इकडे ना माझ्या मागेच बसले, झालं की नाही तुझं, झालं की नाही तुझं. तर हो, एकदाचं फायनली झालेलं आहे. आणि देऊया त्यांना कशी वाटती टेस्ट ते पहिला विचारूया. कारण की पहिल्यांदा केल्यानंतर एक असं आपल्याला वाटतं ना की बाबा खाल्ल्यानंतर पटकन रिप्लाय येऊ दे की कसं झालेलं आहे ह्याच्यासाठी. तर मिस्टर पहिला बघतायत, कारण की स्मेल एवढा पूर्ण घरामध्ये पसरलेला आहे ना. तर पहिला त्यांनाच देऊया आणि विचारूया कसं झालंय ते. आज खूप दिवसानंतर मी पनीर चिली बनवलंय आणि दोघांची रिॲक्शन मला काहीही सांगितलेले नाही कसं बनलंय किंवा काय बनलंय. मस्त झाले. 2 वर्षांनी केले ना. 2 वर्षानंतर 2 वर्षांनी केली. मी घाबरत खातोय ॲक्च्युली आता. बघू एवढंच काही चांगलं झालं. हॉटेलसारखी टेस्ट आले. बेस्ट. मग द्या इकडे, द्या इकडे. पनीर चिली किती रुपयाला प्लेट आहे? खात्यात लिहू काय? बरं बरं. तर चला, ही माझी आजची डिश होती. छान अशी पनीर चिली, पनीर मंचुरियन असं काही म्हणू शकता तुम्ही, काही नाव देऊ शकता. हां, काय झालं थोडंसं. आणि काय पुढच्या वेळेला जेव्हा बनवेल त्यावेळेला काही प्रगती करू का असं तुम्हाला वाटतं का? स्पायसी. अच्छा. ते सॉस वगैरे ठेवतो. अहो तुम्ही हॉटेलमध्ये नाही आलेलात. अहो पण मी त्याच्यामध्ये जी डिश मी बनवली आहे त्याच्यामध्ये काही पुढच्या वेळेला ॲड करू शकतो का असं मी विचारलं तुम्हाला. पाण्याचा ग्लास आणि हे वगैरे वगैरे नाही विचारलं. ओके चालेल. चला